आज आपण अगदी साधीशी अशी वाटपाची दह्याची कढी करूयात। या उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा आपल्याला जेवणात काहीतरी हलकं फुलकं हवं असतं ना, त्यावेळी ही वाटपाची कढी एकदम उत्तम पर्याय आहे। नमस्कार, मी श्रद्धा स्वागत करते तुम्हा सर्वांचं श्रद्धाज रेसिपीजमध्ये। त्यासाठी आपल्याला लागणार आहे छान ताजं असं दही। सगळ्यात पहिले आपल्याला दही छान असं घुसळून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी घालून दही छान मी घुसळून घेते। बघा, हे असं छान घुसळून घ्यायचं म्हणजे कढीला छान असा एकसंधपणा येतो। आता वाटप करूयात। वाटपासाठी बघा, मी ओला नारळ घेतलाय, हळद घेतली आहे, मुठभर कोथिंबीर आहे, एक 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आहेत आणि 2 हिरव्या मिरच्या आहेत आणि थोडंसं जिरंही घालायचं आहे। मिक्सरच्या भांड्यात ओला नारळ घालते, मुठभर अशी कोथिंबीर घालायची, 2 हिरव्या मिरच्या घालते, एक 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घालायच्या, हळद घालायची आणि जिरं घालायचं आहे। लागेल तसं पाणी घालायचं आहे आणि हे सगळं आपल्याला छान बारीक असं गंधासारखं वाटून घ्यायचं आहे। बघा, छान बारीक असं वाटप मी वाटून घेतलं आहे। जमेल तितकं बारीक वाटायचं म्हणजे कढीमध्ये ते छान एकजीव होतं। मिक्सरचं झाकण विसळून थोडंसं पाणी घालते। आपल्याला या वाटपालाच फोडणी घालायची आहे, त्यामुळे हे असं थोडंसं सैलसर ठेवायचं। आता फोडणीसाठी बघा, पळीभर तेल गरम करून घेतलं आहे, त्यावर मोहरी घालायची। मोहरी छान तडतडली की लगेच जिरं घालायचे, कढीपत्ता घालायचा आहे आणि हिंग घालायचं आहे। मस्त अशा खमंग फोडणीवर वाटप घालायचं आहे। ही अशी छान चरचरीत फोडणी बसायला हवी, म्हणजे मग ती कढी खाताना फार खमंग लागते। मिक्सरचं भांडं विसळून जरासं पाणी घालते, सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे। आपण हे जे खोबऱ्याचं वाटप केलं आहे ना, ते आपल्याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे। अगदी मंद असे वरदेमध्ये हलवत राहायचं आहे आणि या वाटपाला छान असा कड काढून घ्यायचा आहे। साधारणपणे 2-1 मिनिटांनी बघा, वाटपाला हलकीशी उकळी येऊ लागले। पुन्हा सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला घुसळून घेतलेलं दही घालायचं आहे। लक्षात घ्या, दही घालताना गॅसची आच अगदी मंद असायला हवी। सगळं व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी घालते, पुन्हा सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि चवीला साखर घालायची। लक्षात घ्या, मीठ आणि साखर घातल्यावर कढी आपल्याला फक्त गरम करून घ्यायची, उकळवायची नाही आहे। हे असं हलवत राहायचं आहे आणि हलका असा कड काढून घ्यायचं आहे। तुम्हाला घट्ट पातळ जशी कढी आवडते ना, त्याप्रमाणे पाणी घालायचं आहे, पण शक्यतो फारही पातळ नको। बघा, कढीला हलकीशी उकळी येऊ लागले। आता गॅस बंद करायचं आहे आणि ही कढी आपली पानात वाढायला तयार आहे। मस्त अशा वाफाळत्या भातासोबत ही कढी अतिशय सुरेख लागते। तेव्हा नक्की करून बघा आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा। धन्यवाद। रेसिपी आवडत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा।